नमस्कार. शेतकरी हवामान या युट्यूब चॅनल मध्ये वेगवेगळ्या साड्या आपल्या सर्व शेतकऱ्यांची सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, बंगालच्या सागर आणि अरबी समुद्र याच्यामध्ये जो चक्रीवादळ आले आहे, तर या हे चक्रीवादळ 24 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत 25-26 तारखेपर्यंत ते बंगालच्या उपसागरातून तसेच ढाका, बांगलादेश आणि ढाका याकडे जात आहे आणि भुवनेश्वर आणि ढाका या मध्यभागी या पृष्ठभागावर येत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जो पावसाचे अरबी समुद्राचे पावसाचे वातावरण तयार झाले आहे ते बाष्पयुक्त ढग हे खेचले जात आहेत आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. त्या बाष्पयुक्त ढगामुळे राज्यावर पूर्ण हे बाष्पयुक्त ढग येत आहेत आणि त्याचा स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आणि हा पाऊस मोसमी पाऊस जो मुंबईला 29 तारखेच्या आसपास येण्याचा अंदाज आहे. हा पाऊस 28 तारखेलाच मुंबई, सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक या भागामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. हा पाऊस 29 तारखेपासून जास्त प्रवाह जाणवणार आहे. आणि केरळमध्ये दाखल झालेला पाऊस हा केरळमध्ये आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी 29 तारखेपासून याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे. आणि राज्यातील संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर तसेच इकडे नांदेड, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणि 1 तारखेला पाऊस हा शेतकरी मित्र 1 तारखेला पाऊस हा राज्यात बऱ्याच भागामध्ये होण्याचा अंदाज आहे. तो 1 तारखेला आता पाऊस मुंबई, कोइंबतूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक या ठिकाणी 31 तारखेला एकदम जोरदार पाऊस असा होणार आहे. आणि हाच पाऊस 31 तारखेला 1 तारखेला राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये होण्याचा अंदाज आहे. 1 तारखेला हा पाऊस सांगली, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सांगली, सोलापूर हे पाहिलं तर बीड, संभाजीनगर, जळगाव, लातूर, बीड या भागामध्ये 1 तारखेला एकदम जोरदार असा मोसमी म्हणता येईल आता वावाचा पाऊस हा एकदम जोरदार पडणार आहे. जालना तसेच लोणार या ठिकाणी, सिल्लोड, चिखली, लोणार या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस होणार आहे. जे पाहिलं तर हिंगोली, पुसद तसेच नांदेड मधील पालम या ठिकाणी देखील जोरदार, पालम तालुक्यामध्ये देखील जोरदार पाऊस होणार आहे. हा 1 तारखेचा अंदाज. तर शेतकरी मित्र, जवळजवळ हा पाऊस 3 तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस असा पडणार आहे. तर आपल्या चॅनल शेतकरी मित्र आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.